येशू येशू तुझ्या नावात सर्व काय असा. स्वामी उद्धार येशू जसो पावसानंतरचो सुवास. येशू 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 स्वर्ग अन पृथ्वी ही घोषणा करता. राजे आणि राज्य टळून जातली पण तुझ्या नावात सर्व काय असा. राजे आणि राज्य टळून जातली पण तुझ्या नावात सर्व काय असा. येशू 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 तुझ्या नावात सर्व काय असा. स्वामी उद्धारक येशू जसो पावसानंतरचो सुवास. येशू 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 स्वर्ग अन पृथ्वी ही घोषणा करता. राजे आणि राज्य टळून जातली पण तुझ्या नावात सर्व काय असा. राजे आणि राज्य टळून जातली पण तुझ्या नावात सर्व काय असा. येशू तुझ्या नावात सर्व काय असा. प्रभू तुझ्या नावात सर्व काय असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज दिनांक 31 मे 2020 मी तुमचं स्वागत करतोय मालवणी ऑनलाईन चर्चमध्ये. आणि मला विश्वास असा की तुम्ही या बघताच आणि ही वेळ असा प्रार्थनेची. आपण सगळ्यांनी अन्य भाषेत प्रार्थना करूया. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया त्याच्या प्रेमासाठी, धन्यवाद देऊया त्याच्या दयेसाठी. आमका त्यांनी विजय दिला नसा. शैतानाच्या सर्व कामावर आमका त्यांनी विजय दिला नसा. स्तुतीस आणि गौरवास योग्य असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया.
देवाच्या सेवकांसाठी विश करून भारतातल्या ते आत्म्यात वाढतात. आपण प्रार्थना करूया, अन्य भाषेत आपण प्रार्थना करूया. Libon shitare librion sontolo bron shatare librion sontolo bron tara libigere montala braha satare gele librion shotolo bron satara librion shotolo bron satara la baha rika satara librion shotolo bron satara librion tolo bron satara librion tolo bron satara la baha. ते आत्म्यात बळकट होतं येशूच्या नावात. Libon santala libon shitare librion sontolo bron shatare librion sontolo bron shatare libigere mon santala braha rege de gele bron shatare librion shatare librion sontolo bron shatare libri. ते विश्वासात मजबूत होतं येशूच्या नावात. रिबोन शितल लिखी रिबोन संतरा लिग्रियंतलो ब्रोन संतलो ब्रोन शतल लिग्रियंतला ब्राहा सदरे दे उरमोन संतला ब्रोन शतल लिग्रियन संतलो ब्रोन संतला लिग्रियंतला ब्राहा सदरे लिग्रियन शतलो ब्रो. कायची परिस्थिती कायचं संकट त्यांचा विश्वास हालू शकत नाही. रिबोन संतला ब्रोन शतल लिग्रियन संतलो ब्रोन शतल लिग्रियन संतलो ब्रोन तला लिग्रियन तला ब्राहा सदरे गेले रिबोन संतला ब्रोन शतल लिग्रियन संतला ब्रोन शतलो ब्रोन सदरे त्यांच्या द्वारे परमेश्वराच्या राज्यात पुष्कळ आत्मे येतात येशूच्या नावात. Libon santala libon shitare librion sontolo bron tala licriantala brahan satare librion shotolo bron sotara licriantala braha ribon sontolo bron tala librion sotolo. ते सुरक्षित असतात येशूच्या नावात. रिबोन सantala लिब्रिon tala brahan satare librion shotolo bron santala librion tolo bron sotara bron shotolo bron sotara la ribon santala braha satare librion tala braha sotolo bron sotara licriantala braha satare. ओ परमेश्वराक धन्यवाद देवा, त्यांनी आमका संधी दिला ना देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी. रिबोन शेतला लिखी रिबोन संतला ब्रोन शेतला लिगिरे ब्रोन संतला ब्राहा रिखा सातला ब्रोन शेतला लिगिरे यंतलो ब्रोन संतलो ब्रोन शेतला लिगियंतला ब्रोन संतला लिगिरे यंतला ब्राहा रिबोन संतला लिगिरे ब्रोन संतलो ब्रोन शेतला लिगिरे संतला. ओ ते विश्वासात दृढ होत असत येशूच्या नावात. रिखा सातला ब्रोन शेतला लिगिरे संतला ब्रोन शेतला लिगिरे यंतला ब्रोन संतलो ब्रोन संतला वासत. ओ हालेलुया. प्रार्थना करूया आत्म्याच्या पिकासाठी. Libon shitare librion sontolo bron shitare librion sontolo bron satara la braha riga la bon shitare librion sontolo bron satara librion shotolo bron satara liri rabon satara bron shotolo bron shotolo. ओ वास्तविक संग्रहाद्वारे ओ ऑनलाईन चर्चद्वारे परमेश्वराच्या राज्यामध्ये पुष्कळ आत्मे येतात येशूच्या नावात. रिबोन सांताला लिरिओन शतला लिरिओन सांताला लिरिगेरा मोंताला लिरिओन सतला लिब्रे रगेरा बोन शितला बिओन सोतलो ब्रोन शितला लिरिओन तलो ब्रोन सतला लिब्रे शतलो ब्रोन सतला. अनेक गल्लीत अनेक गावात अनेक शहरात आत्मे जिंकले जातात येशूच्या नावात. रिबोन सांताला लिबोन शितला लिरिओन सोतलो ब्रोन शतला लिरिओन सोतलो ब्रोन सतला लिरिओन तला ब्राहा rege de gere bro sotro bro shitara libro sotro bro shitara libro santara libro santara regla bro shitara baha libro santara libro sotro bro santara libro sotro bro shitara licrianta la braha santara libro sotro bro rege de gere bro santara bro shitara libro sotro bro shitara braha regla bro shitara libro sotro bro shitara baha. या परिस्थितीत सुद्धा परमेश्वराची इच्छा पूर्ण होता येशूच्या नावात. रिबोन सांताला ब्रो शतला लिब्रिon tolo bron sotara librio sotro bro sotara libriantala licriam tolo bron sotro bro rege de bon shitala bron sotara licriam tolo bro. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. आम्ही आत्मे जिंकतो आणि आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावात. आमेन. सारखो काला सदा सर्वदा तुझ्यासारखं नाही कोणतं. बदलत नाही तू कधी काला सदा सर्वदा तुझ्यासारखं प्रेम न कोणतं. तू असं सारखो काला सदा सर्वदा तुझ्यासारखं नाही कोणतं.
बदलत नाही तू कधी, काला सदा सर्वदा तुझ्यासारखं प्रेम कोण पहा. तुझी स्तुती करता, तुझी स्तुती करता, तुझी स्तुती करता. तू जिवंत देवाचं हा 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 हा. तू जिवंत देवाचं, तू असं सारखं काला सदा सर्वदा तुझ्यासारखं नाही कोण पहा. बदलत नाही तू कधी, काला सदा सर्वदा तुझ्यासारखं प्रेम कोण पहा. तू असं सारखं काला सदा सर्वदा तुझ्यासारखं नाही कोण पहा. बदलत नाही तू कधी, काला सदा सर्वदा तुझ्यासारखं प्रेम कोण पहा. तुझी स्तुती करता, तुझी स्तुती करता, तुझी स्तुती करता. तू जिवंत देवाचं हा 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 हा. तू जिवंत देवाचं, तू असं सारखं काला सदा सर्वदा तुझ्यासारखं नाही कोण पहा. बदलत नाही तू कधी, काला सदा सर्वदा तुझ्यासारखं प्रेम कोण पहा. तू असं सारखं काला सदा सर्वदा तुझ्यासारखं नाही कोण पहा. बदलत नाही तू कधी, काला सदा सर्वदा तुझ्यासारखं प्रेम कोण पहा. तुझी स्तुती करता, तुझी स्तुती करता, तुझी स्तुती करता. तू जिवंत देवाचं हा 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 हा. तू जिवंत देवाचं हा 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 हा. तू जिवंत देवाचं, तू जिवंत देवाचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाचा. आज दिनांक 31 मे 2020 आणि आजचो विषय असा आमचो विश्वासाची गोळी. वाव, हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला असा मार्क 9 अध्याय 23वी ओळ. येशू ख्रिस्तान त्याका सांगल्यान, या तू करू शकतस. या काय सांगता, विश्वास करणारो सगळा काय करू शकता. हालेलुया. तर आम्ही बघूया पास्टर क्रिस या वचनातून आमका काय शिकवता. विचार करा, तुमका एक गोळी दिली असा आणि तुमका सांगला असा की जर तुम्ही ही गोळी खाल्लास तर यानं काय फरक नाही पडतो की तुमका खयची कमजोरपणा आजार तुमच्या शरीरावर परिणाम करता. परिस्थिती खयची वासान दे, ही एक गोळी बरी करते. हालेलुया.
तुमचं उत्तर काय असतात? माझा विश्वास असा की तुम्ही अशा तऱ्हेच्या गोळी लगेच घेऊन टाळाटाळ नाही करूचास. तुमका ह्याची खूप मोठी ऑर्डर करू होईल असा वाटतला. हालेलुया. पण तुमका माहित हा, वास्तवात अशी एक गोळी असा, त्याका म्हणतात विश्वासाची गोळी. मार्क 9 अध्याय 23व्या ओळीमध्ये येशून सांगल्या, विश्वास करणाऱ्याक सगळा काय सोपे असा. हालेलुया. जो शब्द किंग जेम्स भाषांतर आणि बाकीच्या भाषांतर मध्ये भरवासोच्या रूपात वापर केलो जाता, तो चुकीच्या तऱ्हेने वापरलो जाता. तोच शब्द विश्वास कडसून असा. या फक्त क्रियापद असा. विश्वास नाम असा आणि भरवासो विश्वासाची क्रिया असा. याचो अर्थ असा की त्या वचनाक वास्तवात वाचूक होया होता. त्याच्यासाठी सगळा काय संभव असा. तो विश्वास करत असा. हालेलुया. CEV च्या भाषांतर जा आम्ही आमच्या सुरुवातीच्या वचनात लिहिला आणि सटीक रूपात सांगता असा, त्या व्यक्तीसाठी सगळा काय संभव असा ज्याच्याकडे विश्वास असा. किती मोठा आश्वासन. आणि ह्या 21व्या वचनापासून वाचना आणि मजबूत बनवता असा. येशून असा नाही सांगल्यान खूप सगळे वस्तू संभव असत जर तुमच्याकडे विश्वास असा. पण सांगल्यान सगळा संभव असा. याचा अर्थ असा, परिस्थिती काय असा यांना फरक नाही पडत. परमेश्वरान तुमका सामर्थ्य दिला. तुमच्या जीवनात सुंदर बनव. तुम्ही काय पण करू शकतास. खयच्या पण वस्तू बदलू शकतास. तुमच्या विश्वासापासून जो तुमच्यासाठी परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात असा. हालेलुया. जेव्हा शिष्य भियाले आणि येशूची मदत मागत होते, तेव्हा ते संकटाच्या वातावरणात होते. बायबल सांगता, येशू त्यांच्याकडे वळलो आणि सांगल्यान, तुमचा विश्वास खय असा. लूक 8 अध्याय 23वी ओळ. हालेलुया. दुसऱ्या शब्दात गोळीचा वापर करात काय पण करू शकता. तुमच्या जीवनात खयची निराशा आणि उदासी पण नाही होवचो जर तुम्ही तुमच्या विश्वासाक कामाक लावलं असतं. हालेलुया. तर आम्ही आता प्रार्थना करतलो. तुम्ही माझ्या मागे ही प्रार्थना म्हणू शकता. धन्य असा परमेश्वर, मी जगावर, प्रणाली आणि व्यवस्थांवर विजय मिळवलाय. माझा विश्वास मजबूत असा आणि निरंतर यशस्वी, विजयी आणि उत्साहासाठी प्रभावी असा. माझ्यात कसलीच भीती नाही असा. त्याग तर माझ्यासाठी कायच असंभव नाही असा. माझा जीवन सरळ परमेश्वराच्या वचनातून बनवला गेला असा. त्याच्यातून त्यासाठी रोज वाढत असणारी महिमा येता असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परमेश्वराच्या नावाक धन्यवाद देते आणि पास्टर आयजेक अग्रवाल सरांका धन्यवाद देते. माझ्या बाबांची साक्ष असा की माझ्या बाबांका ताप येत होतो, तेव्हा मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर डॉक्टरांनी त्यांना कोविड-19ची टेस्ट करूक सांगितल्यानी तेव्हा मी संडे सर्व्हिस चर्च बघूक सुरुवात केले.
तेव्हा त्या पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच वेळेस त्यांचा ताप निघून गेलो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं की ते नॉर्मल असत म्हणून. त्यासाठी मी पास्टर सरांना धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्याने आणि मी परमेश्वराच्या नावात धन्यवाद देते. आणि पास्टरांनी आमच्यासाठी संडे सर्व्हिस मालवणीच्या चालू केल्याने त्यासाठी मी सरांचा धन्यवाद देते. थँक्यू पास्टर. कैसे आप अपने मुंह से बोलकर वो सब बना सकते हो जो आप बनाना चाहते हो। यीशु मसीह के नाम, यीशु मसीह के नाम। मत जिएगा धर्म का जीवन। आपको अपनी समझ को विकसित करना पड़ेगा। ये है सुसमाचार यीशु मसीह का। जो ऐसा वो है वैसा मैं हूं। मैं सब कुछ कर सकता हूं उस मसीह के द्वारा जो मुझे क्या देता है, सामर्थ देता है। प्रेज द लॉर्ड। मेरे पास सही समय का नहीं, मैं बीमार नहीं हूं सर। तो वही है मसीह का काम ये नहीं कि ओ प्रभु मुझे चंगा करो, प्रभु अपना हाथ बढ़ा मुझे चंगा करो। नहीं, यू हैव टू गॉट अप, यू हैव टू गेट अप। आपको खड़ा होना पड़ेगा। नहीं, मैं बीमार हो ही नहीं सकता। बीमारी मेरे जीवन का भाग नहीं है। मेरे अंदर क्या काम कर रहा? अनंत जीवन काम कर रहा, अनंत जीवन काम कर रहा। प्रेज द लॉर्ड। प्रभु मैं प्रार्थना करता हूँ और उस व्यक्ति के लिए। मैं उस डायबिटीज को जाने का आदेश देता हूँ कि शरीरों से यीशु मसीह के नाम में। उस कैंसर को मरने का आदेश देता हूँ यीशु मसीह के नाम में। अल्फा ओमेगा, सुरुवात व शेवट, आमचं जीवन तुझासा. गौरवाच्या योग्य आम्ही तुका हात उंचावतो, आमचं जीवन तुझासा. अल्फा ओमेगा, सुरुवात व शेवट, आमचं जीवन तुझासा. गौरवाच्या योग्य आम्ही तुका हात उंचावतो, आमचं जीवन तुझासा. गौरवाच्या योग्य आम्ही तुका हात उंचावतो, आमचं जीवन तुझासा. तुका आम्ही सर्व स्तुती देतो, की आमचं जीवन तुझासा.
असा आमचा जीवन तुझासा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ग्लोरी 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 ग्लोरी. येशू ख्रिस्त जिवंत असा आणि तो पूर्ण जगाचो मालक असा. ह्याच्या आधी की आपण आजच्या संदेशाक सुरू करूया. म्हाका वाटता तुम्ही जर काय आसास तुमच्या पवित्र हातांका उठवा आणि बरोबर बोला, स्वतःक तयार करा. ओंद्र बहुशाखला आंध्र सुखे एझीप ओशांद्रली ओंज आक्र आंध्रली ओझीत्रवे रोबोशाखला आंध्रली ओझीक्रेवेंद्रली आंध्रवो इंद्रलोजा अखाजी पोत्रवली ओंजहा. ओ धन्यवाद देतो प्रभू, तुझ्यासारखो कोण नाही असा. तू राजांचो राजो असस, प्रभूंचो प्रभू असस, तू सगळ्यात मोठो असस. धन्यवाद देतो प्रभू त्या विजयासाठी जो तू आमका दिलस. धन्यवाद देतो त्या अधिकारासाठी तू आमका येशू ख्रिस्ताच्या नावात दिलस. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. या सगळा जग तू बनवलंस. या सगळा काय तुझ्या वचनासून इला असा, असं कायच नाही आता तुझ्या वचनासून नाही इला. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद आमका कायम विजयात चलवण्यासाठी. धन्यवाद प्रभू, तू निष्ठावंत असस, तुझा खयचाच वचन टाळणार नाही. धन्यवाद देतो आमच्या जीवनात तुझ्या अनुग्रहासाठी, तुझ्या आशिषांसाठी. धन्यवाद देतो बायबलसाठी, जी सगळ्यात मोठी भेटवस्तू तू आमका दिलस. धन्यवाद देतो पवित्र आत्मासाठी. पवित्र आत्मा आम्ही तुमका धन्यवाद देतो आमच्या जीवनात तुमच्या सेवकासाठी, आमका भरण्यासाठी, आमका शिकवण्यासाठी, आमका चलवण्यासाठी. आम्ही तुमचे आभारी असो पवित्र आत्मा. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हाका विश्वास असा की तुम्ही तुमच्या समजुतीत पुढे वाढत चालला असास. कारण जसं आम्ही गेल्या वेळेक सांगलेलं, सुवार्तेची समज खूप आवश्यक असा. आणि आम्ही सांगलेलं पेरणाराच्या दृष्टांतासून की एक बियाणं पेरू गेलो आणि शैतान लगेच येऊन त्या बियाण्याक काढून घेऊन गेलो. आणि कोणाच्या आतसून तो त्या बियाण्याक काढूक शकलो ज्यांच्या आतमध्ये समज नव्हती. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही गेल्या वेळेक सांगलेलं की तुमका कायम स्वतः वांगडा बोलायचा असा की मी समजण्यासाठी अभिषेक केलेलो आसोय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरान तुमका अभिषेक दिला नसा, परमेश्वरान तुमका अधिकार दिला नसा की तुम्ही परमेश्वराच्या वचनाक समजतालाच. प्रेज द लॉर्ड. तर कधी बोला नकाच परमेश्वराच्या संतानाच्या रूपात की परमेश्वराची गोष्टी समजणत नाही. तुम्ही अभिषेक केलेला असास तर तुमचा अधिकार असा की तुम्ही परमेश्वराच्या गोष्टी ऐका खोयास आणि समजा खोयास. बायबल सांगता, येशून सांगले आणि माझी मेंढरा माझा शब्द ऐकतात. तर कधीच परमेश्वराच्या आवाजाक एक न समजणारो अनोळखी आवाज नको होक देव. कारण परमेश्वर तुमच्याबरोबर बोलता. प्रेज द लॉर्ड. आणि ते तुमका अधिकार दिले नसा की त्याच्या गोष्टींका तुम्ही समजा आणि त्याच्या गोष्टींका ऐकून घ्यावा. प्रेज द लॉर्ड. तर आपण चालू ठेवतलो आपल्या त्यात सिरीजला सुवार्थेची समज. ही सुवार्थ नक्की असा काय आणि सुवार्थ खयच्या गोष्टीविषयी बोलता. आणि आज आपण बोलतलो तर असा ऑथॉरिटी इन द नेम ऑफ जीजस. येशूच्या नावात अधिकार. प्रेज द लॉर्ड. तुमका माहिती आहे ख्रिस्ताच्या रूपात आपण खूप शक्तिशाली असो, पण विलंब ह्यो असा की भरपूर जणांनी एका वापरूक नाही. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहाक इलो तेव्हा आपण सगळ्या प्रकारचे सामर्थ्य ग्रहण केलं. आणि कारण परमेश्वराच्या संतांना शिकवला नाही गेला किंवा त्यांनी शिकाक नाही, ते त्या अधिकारांक वापरूक नाही शकत जे परमेश्वरान त्यांना दिले नात. परमेश्वरान आपल्याक अधिकार दिला ना लावसाठी. परमेश्वरान आपल्याक अधिकार दिला ना आपल्या जीवनात त्याच्या वचनानुसार चालवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. भरपूर जणांका या माहीत नाही, कारण जसं आपण गेल्या वेळेक पण सांगलं, भरपूर लोक ख्रिस्तीपणाक धर्माच्या चेतनासून जगतात. जय ते गडगडीत राहतात, भीक मागत राहतात आणि परमेश्वर वाट बघित राहता की कधी हे गिडगिडणं बंद करतले, भीक मागूची बंद करतले आणि कधी आपले अधिकाराक वापरूक सुरू करतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही परमेश्वर अपेक्षा करता. परमेश्वराची आपल्याकडसून हीच आशा असा की आपण अधिकाराच्या स्तरात येऊ. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही रॅप्चरच्या नंतर जातालास तर जो अधिकार तुम्ही थंय लावू शकतालास तो याच्यावर अवलंबून असतो की तुम्ही या पृथ्वीवर अधिकाराची किती समज मिळवलास
आणि किती त्या अधिकाराचा वापर करू शकलास. प्रेज द लॉर्ड. यावेळी सांगता इब्री लोकांच्या पत्रात 11व्या अध्यायात की कसं लोकांनी आपल्या त्या अधिकाराक लावून, त्या विश्वासाक लावून वाघांची तोंडा बंद केल्यानी, त्यांनी आगींच्या फवाऱ्यांका थांबवल्यानी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी त्यांच्या अधिकारांका वापरून ज्याका आपण विश्वास पण म्हणतो भरपूर काय केल्यानी. हालेलुया. पण जा काय त्यांनी केल्यानी खरं तर ह्या असं की आमच्याकडे त्याच्यापेक्षा खूप जास्त हा. प्रेज द लॉर्ड. तुमका माहित हा की किती चांगली गोष्ट की कसं त्यांनी वाघांच्या तोंडांका बंद केल्यानी, की कसं त्यांनी लाल समुद्रात त्यांनी 2 भागांमध्ये दुभागल्यानी, सगळं काय त्यांनी केल्यानी. नवीन नियमात जेव्हा आम्ही येतो, जेव्हा आम्ही बोलतो नवीन नियमाबद्दल, तेव्हा आपण बोललो नाही मत्तय, मार्क, लूक आणि योहन्नाबद्दल, पण बोलतो पुनरुत्थानी जीवनाबद्दल. कारण आपण जेव्हा बोलतो नवीन नियम, तर नवीन नियम मत्तयपासून सुरू नाही झालो. नवीन नियम तेव्हा सुरू झालो जेव्हा येशू ख्रिस्त मेलेल्यासून जिवंत आलो. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तो नवीन नियम सुरू झालो. हालेलुया. तर ही समज खूप आवश्यक असा. आम्ही पहिला पण सांगितलेलं की समज खूप आवश्यक असा. भरपूर जणांना वाटतं की नवीन नियम मत्तयपासून सुरू झालो, पण नवीन नियम तेव्हा सुरू झालो जेव्हा येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झालो, आणि तो आज पण जिवंत असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या अध्यायापासून आम्ही वाचूक सुरू करतलो 5व्या वचनापासून. प्रेज द लॉर्ड. एफिसीकरांचं पहिलो अध्याय. चला 5व्या पासून सुरू करा नको, आपण सुरू करूया 15व्या वचन. एफिसीकरांचं पहिलो अध्याय 15वं वचन. आणि यो पौल लिहिता, पौल महान प्रेषित. भरपूर सुंदर सुंदर गोष्टी असतात ते आपण आज शिकतलो. तर पूर्ण तुमचा लक्ष द्यावा, कारण ह्योच जो संदेश असा ज्याची तुमका आता आवश्यकता असा. जर तुम्ही या संदेशाक समजतालास तर तुम्ही शैतानाक थंय ठेवू शकतास जर त्याची जागा असा. प्रेज द लॉर्ड. पास्टर कीस सांगे होते की एक परमेश्वराचे दास मी नाव आठवण्याचा प्रयत्न करतोय की त्यांनी आपली साक्ष सांगितलेली की कसे ते येशू ख्रिस्त आमडा बोला होते, आणि त्या परमेश्वराचे दास आणि येशू ख्रिस्ताचा बोलणं चालला होता, आणि त्या जेव्हा दोघांचा बोलणं चाललेला तेव्हा शैतानमध्ये उडी मारूक लागलो, थंय नाचाक लागलो, उडी मारूक लागलो. आणि हे जे परमेश्वराचे दास होते त्यांनी विचार केल्याने की येशू काहीतरी करतो त्याच्या विषयात, पण येशू ख्रिस्त आपलं बोलत राहिलो आणि त्यांना काय समजत नव्हतं, कारण मधीच शैतान नाचा होतो, उडी मारी होतो, जा काय करी होतो, त्यांचं लक्ष विचलित करी होतो. आणि येशू ख्रिस्तान रिॲक्ट पण नाही केल्यान की जो काय शैतान ते असा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त बोलत राहिलो आणि थोडं या पास्टरांच्या लक्षात इला की माझ्याकडे शैताना घालण्याचा अधिकार असा, आणि त्यांनी सांगितल्याने शैताना निघान जा, आणि शैतान निघान गेलो. आणि त्याच्यानंतर त्यांचा बोलणं होत राहिला. आणि जेव्हा शैतान निघान गेलो तेव्हा येशू ख्रिस्तान सांगल्यान, बरा केलंस तू त्याला घालवलंस, कारण मी त्याला घालवणार नसतंय, अधिकार तुझ्याकडे असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या बेसिस बनवताला आपल्या आजच्या संदेशाची आपण शिकत जातलो की परमेश्वरान आपल्याक दिल्यान काय असा. जर तुम्ही त्याका समजताला, जर परमेश्वरान तुमका दिल्या ना, तर जीवनात खंयचो असो दिवस नसतलो जेव्हा तुमका सहाय्य वाटतला, कमकुवत वाटतला, विचार असा वाटतला, दडपणात असा वाटतला. प्रेज द लॉर्ड. तुमका समजतला वाव परमेश्वरान माका सगळा काय दिल्या असा. प्रेज द लॉर्ड. तर चला वाचूक सुरू करूया. एफिसीकरांचं पहिलो अध्याय 15वं वचन. आणि पौल सांगता असा, या कारणान मी पण त्या विश्वासाचा संदेश ऐकान जो येशू ख्रिस्तावर असा आणि सगळ्या पवित्र लोकांसाठीचा प्रेम असा. प्रेज द लॉर्ड. मराठीत तुम्ही जर बघला असता लिहिल्याने असा सगळ्या पवित्र लोकांवरती प्रगट असा, पण जर तुम्ही इंग्लिशमध्ये बघितला असता तो बोला होतो पवित्र लोकांच्या प्रेमाविषयी. चला आपण एक आता सोडूया, आपल्या पुढच्या टॉपिकवरती जाऊया आपण. तर परत एकदा मी सांगतोय, या कारणान मी पण त्या विश्वासाची सुवार्थ ऐकान तुमच्या लोकात येशूवरती असा आणि सगळ्या पवित्र लोकांचा प्रेम तुमच्यावरती असा. तुम्ही बघू शकतास की आपण गेल्या वेळी पण बोललेलो की प्रेम किती आवश्यक असा, आपल्या एक प्रेम खूप जरुरी असा. प्रेज द लॉर्ड. जाऊन दे, आपण त्याच्यावर आधी बोललो असो. 16 वचन की तुमच्यासाठी धन्यवाद देऊक नाही विसरणार आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवतोय. 16 वचन. तुमच्यासाठी धन्यवाद देऊक नाही विसरणार आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवतोय. प्रेज द लॉर्ड. हय पौल प्रेषित आमका सांगता की तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत असा. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी धन्यवाद देत असायचो.
आणि वाचूया पुढच्या 17व्या वचनात की आमचो प्रभू येशू ख्रिस्ताचो परमेश्वर जो महिमाचो पिता असा, हालेलुया, जो महिमाचो पिता असा, तुमका देऊन दे आपल्या ओळखीत बुद्धी आणि प्रकाशाचो आत्मा देव, प्रेज द लॉर्ड, आणि तुमच्या मनाची दृष्टी प्रकाशित हो, तुम्ही समजा कोयास त्याचा पाचारण काय असा आणि पवित्र जना त्याच्या वैभवाची समृद्धी केवढी हा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ब्युटिफुल. आता प्रश्न होता की ही प्रार्थना कशाक लिहिली हा. पौलान फक्त हीच प्रार्थना नाही केल्यान, पौलान भरपूर तऱ्हेची प्रार्थना केल्यान, पण कारण की ही प्रार्थना ही आवश्यक होती म्हणून पवित्र आत्मान या प्रार्थनेक आमच्यासाठी लिहिल्यान की आम्ही ती कशी का खोय. तर परत आपण वाचूया, पौलान फक्त हीच प्रार्थना नाही केल्यान. तुम्ही बघलास तर एफिसीकरांस वाचलास, फिलिपियन्स वाचलास, कुलसीकरांस वाचलास तर तुम्ही पौलाच्या छोट्या छोट्या प्रार्थनांक बघू शकतास. पण प्रश्न हा असा की पवित्र आत्मान त्या प्रार्थनेक कशाक लिहिल्यान, कारण प्रार्थना खूप आवश्यक होती. जर तुम्ही बघलास त्या प्रार्थनेचं कंटेंट की आणि आम्ही आमच्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचो परमेश्वर महिमेचो पिता असा, तुमका आपल्या आठवणीत, कोणच्या आठवणीत, आपल्या आठवणीत, तुमका आपल्या आठवणीत काय देव होय, बुद्धी आणि प्रकाशाचो आत्मा देव खूप आवश्यक होता. आम्ही सांगलो की समज खूप आवश्यक असा, बुद्धी खूप आवश्यक असा, प्रकाशन खूप आवश्यक असा. जर तुमच्याकडे पवित्र आत्म्याचं प्रकाशन नाही तर परमेश्वराच्या गोष्टी रहस्य वाटतले, कठीण वाटतले. पवित्र आत्म्याची सेवा काही खूप आवश्यक असा. याच्यासोबत एक प्रार्थना असा पौलान केल्यान की मी प्रार्थना करतोय की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचो परमेश्वर जो महिमाचो पिता असा, तुमका आपल्या ओळखीत बुद्धी आणि प्रकाशाचो आत्मा देव. बुद्धी आणि समाजाची समज असणे, तुमच्या मनाची दृष्टी प्रकाशित हो, प्रेज द लॉर्ड. तो कशाक सांगता की तुमका तो आत्मा देऊन दे. तो का वाटता की तुमच्या मनाची दृष्टी काय हो पई, प्रकाशित हो पई. हे खूप आवश्यक असा. तुम्ही बघू शकतास की पौलान त्या प्रार्थनेक केल्यान, पवित्र आत्मान आपल्यासाठी त्या प्रार्थनेक सोडल्यान की आपल्याक पण त्या प्रार्थनेक दुसऱ्यांसाठी करू पयो, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही नवीन विश्वासी असाल तर तुम्ही आपल्यासाठी पण ही प्रार्थना करू शकतास, प्रेज द लॉर्ड. पण जसं आपण पुढे जात राहतलो, तुमचे डोळे उघडलेले असतले तर कदाचित तुमका ती प्रार्थना करूची गरज नाही वाटायची, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही काय सांगू शकतास त्यावेळी घोषणा करू शकता, मनाची दृष्टी प्रकाशित होऊ बाई की तुमका समजाक होया की त्याचा प्राचरण काय असा. तुमका समजाक होया, त्याका वाटत होता की तुमका समजाक होया, त्याका माहीत होता की त्यांनी प्रार्थना नाही केल्यानंतर तुमका कधी समजायचा नाही. तुमका समजायचा नाही तर तुम्ही कधी तुमच्या पाचनाला प्रार्थनेचा कंटेंट काय असा. खूप सुंदर गोष्टी असतात. तुम्हारे मन की आँख, तुमच्या मनाची दृष्टी प्रकाशित हो, तुमका समजाक होया त्याचा पाचारण काय असा आणि पवित्र जनात त्याच्या वैभवाची समृद्धी केवढी हा. आणि ओ बॉय, त्यांनी सांगले त्याचा सामर्थ, आपण जे विश्वास करतो त्याच्यात किती महान असा, त्याच्या शक्तीच्या प्रभावाच्या त्या कार्याच्या अनुसार, प्रेज द लॉर्ड. तो सांगता की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची, हालेलुया, की पवित्र आत्माची सामर्थ्य जी आपल्यात ते किती महान असा. टॉपिकाच्या जाऊ सुरू करतो की जा आपला टॉपिक असा त्याच्याबद्दल जे आपण बोलतो की येशूच्या नावात अधिकार. भरपूर जणांका माहीत नाही की येशूचं नाव असा काय. भरपूर जणांका माहीत नाही की परमेश्वरानं आपल्याला काय दिलं नसं. त्यांना वाटतं ते असाही असत, तर धर्म त्यांच्यासाठी असा जे कमकुवत असत. तुम्ही बरोबर सांगतास, पण आपण धर्मात नाही असो, प्रेज द लॉर्ड. बोलतात परमेश्वराची जी ते आठवण करतात जे कमकुवत असत. ओके, कदाचित धर्मात हे शिकवलं असताना, पण आम्ही परमेश्वरात यासाठी आठवण नाही करणं की आम्ही कमकुवत असो. आम्ही परमेश्वराची आठवण करतो कारण परमेश्वरान आमका खूप शक्तिशाली बनवलेलं असा आणि आम्ही काय असं पूर्ण हृदयान त्याचे आभारी असो, प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याचं धन्यवाद देतो. आमका आमचा जो स्त्रोत असा त्याच्यामुळे सोडून राहावं माहीत आहे. नॉट अनग्रेटफुल, तास आम्ही कृतज्ञ नाही असो. आम्ही कृतज्ञ नाही. हा ख्रिस्ती कमजोर नाही. जर तुम्ही 15 मिनिट, जर तुम्ही 2 मिनिटाच्या आधी जरी हिशोब जीवन दिलेलास तर खरं तर ह्या असा आता पण तुम्ही कमकुवत नाही असास, तर नको विचार करू की भरपूर वर्ष माझा प्रभू असा. त्या दिवशी तुम्ही सांगितलास पवित्र आत्मा माझ्यामध्ये ये, त्या दिवसापासून तुम्ही सर्व शक्तिशाली बनलास, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या पूर्ण विश्वास करतो त्याच्यात किती महान असा सांगता. तो ते विश्वास करतो त्याच्यात सामर्थ किती महान असा. शक्तीच्या त्या प्रभावाच्या कार्याच्या अनुसार
आता त्याने ख्रिस्तामध्ये केले. तर तो सांगता की सामर्थ इली खयसून बघू शकतास, आणि त्याची सामर्थ आम्ही जे विश्वास करतो त्याच्यात किती महान असा. ज्या शक्तीच्या त्या प्रभावाच्या सामर्थली ती कशामुळे येली? परमेश्वराने येशू ख्रिस्तात काहीतरी केले. गॉड डिड समथिंग. परमेश्वराने काहीतरी केले आणि त्याने काय सांगले की आपला तो सांगता की तुम्ही समजा या गोष्टींका तुमच्या मनाची दृष्टी काय हो गई, प्रकाशित हो गई. तुम्ही अंधकारात नको राहा. तुम्ही दुसऱ्यांसारखी प्रार्थना नको करू की प्रभू ये आणि मग वाचव, प्रेज लॉर्ड, असे काहीतरी ते गाणी असत त्यांना आम्ही बदललं आपल्या समजेनुसार. म्हणजे कोणाक आम्ही छोटा नाही समजतं. असं त्या गाणं असं की तेरी स्तुती आराधना, त्याच्यात एक त्यांच्या असा, जब मैं पुकारू तू पास होता है, जब मैं गिरू मुझे उठाता है. ती सुसमाज बरोबर समज नाही असं. परमेश्वर तोपर्यंत वाट नाही बघ नसतो तोपर्यंत तुम्ही खूप पडतालास. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता तो तुमका आपल्या स्वर्गदूतांच्या हातात देतलो, जे तुमका पडाक देऊचे ना, पडायला तुमका उठवतात. प्रेज द लॉर्ड. पडाकच नाही त्यांना ग्लोरी. विचार करून बघा. पण कधी कधी तुमका माहिती त्या गाण्यांनी आपल्या समजे दूषित केल्याने असं, भ्रष्ट केल्याने असं. आणि हय जेव्हा आपण भ्रष्टताची बद्दल बोलतो तर आपण बोलतो परमेश्वराच्या स्टँडर्डपासून कमी झाला. रू तुम्ही जे उठत आहे तर मग ख्रिस्ती लोकांना वाटतं पडलेला बरोबर असा, पडणं बरोबर नाही असं. बायबल सांगता वाचा जाऊन तुम्ही त्यांच्या हातात, जेणेकरून तुम्ही पडायचं असंच नाही, ठोकरच नाही लागायची. परमेश्वर पडल्यानंतर उठवत नाही ना, तो पडाकच नाही ना. तुमचे आई बाबा असतले ते तुमका पडाक देतात, त्यानंतर उठव घेत असतले. नाही परमेश्वर त्यांच्याविषयी खूप महान असा. बायबल सांगता सत्यनिष्ठाची पावलं काय असत, निर्धारित जात असत. दे आर ऑर्डर्ड ऑफ द लॉर्ड. परमेश्वराच्या द्वारे निर्धारित असत. परमेश्वराने तुमका चालवण्यासाठी एक रस्तो बरोबर असत. विजय होतास. प्रेज द लॉर्ड. आमका कधी सांग नाही की येशू ख्रिस्त पडलो आणि परमेश्वराने येऊन त्याला उठवल्या, नाही, असं कधीच नाही झाला. होईपर्यंत की जेव्हा येशू मसीह पाप पण बनलो तेव्हा येशू ख्रिस्तापासून तोंड फिरवले. कारण परमेश्वरात माहिती आहे की येशू ख्रिस्त एका सांभाळतलो विजय होण्याच्या योग्य असा. हालेलुया. आणि जर तुम्ही बघितलास एवढं मार खाऊन सुद्धा येशू ख्रिस्त एका शिकार असल्यासारखं बोलत नव्हतो. मका कोणी वाचवा, या कोड्यांपासून खूप दुखता. नाही. जेव्हा पिलातसने सांगले मका अधिकार असा तुका ठेवण्याचो आणि तुका सोडण्याचो, तेव्हा येशून तोंडवर कान कापले. तेव्हा येशून सांगले तलवार आतमध्ये ठेवतो का वाटला, माझ्याकडे स्वर्गदूत नाही असं. आणि विचार करून बघा की हे लोक जे पकडू गेले मी, तेव्हा येशू ख्रिस्ताने सांगले तेव्हा सगळी जमिनीवर पडलेली. मका समजलं नाही की कसं त्यांची हिंमत झालेली असं ते. त्यांची वेळ होती. प्रेज द लॉर्ड. आमका नाही तुमका फायदा होतो. प्रेज द लॉर्ड. पण तुमका माहिती आहे असं ते थांबका जायचा नाही. आपण परत एकदा आपल्या टॉपिकवर येऊया. आणि त्याची सामर्थ, आपण जे विश्वास करतो किती महान असा. ओ हालेलुया, किती महान असा. जर तुम्ही त्या सामर्थ्यात ओळखलास, ही माझी प्रार्थना असा, जशी पावलाने प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची सामर्थ, आपण जे विश्वास करतो त्याच्यात किती महान असा. त्या शक्तीच्या, त्या प्रभावाच्या, त्या कार्याच्या अनुसार येशू. प्रेज द लॉर्ड. आता इथून आपलं टॉपिक सुरू होता. ख्रिस्तात केल्यान की त्या मेलेल्यासून उठून स्वर्गाच्या स्थानात आपल्या उजवीकडे बसवल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने काय केल्यान? येशू ख्रिस्त उठून काय केल्यान? स्वर्गाच्या स्थानात उजवीकडे बसवल्यान. उजवीकडे म्हणजे त्याचा अर्थ काय असा? प्रभुत्वाच्या स्थानात बसवल्यान. आपण सांगतो ना, हे आमचं हात असा, हे माझा डावा हात असा. आणि जेव्हा आपण बोलतो हे माझं उजवा हात, तेव्हा आपण बोलतो ही माझी स्ट्रॉंग जागा असा, ही इम्पॉर्टंट जागा असा, महत्वाची जागा असा. तर जेव्हा तो सांगतो त्याने येशू मसीह काय केले, मेलेल्यासून जिवंत करून स्वर्गाच्या स्थानात आपल्या डावीकडे आपल्या उजवीकडे बसवल्यान. आणि येशू ख्रिस्त तेव्हापासून थविया परमेश्वराने त्या हटवल्यान नाही, बसवल्यान अनंततासाठी. प्रेज द लॉर्ड. पण ही एक इंटरेस्टिंग गोष्ट असा, आपण जातो प्रेज द लॉर्ड. तर मी 21व्या वचनात वाचतोय, खूप उंच, सगळ्या प्रकारची प्रधानता खूप उंच, नाही की थोडाच उंच.
प्रेज द लॉर्ड. नाही की थोडासा उंच, नाही. बायबल सांगतं खूप खूप उंच, सगळ्या प्रकारची प्रधानता खूप उंच, नाही की थोडासा उंच. प्रेज द लॉर्ड. नाही की थोडासा उंच, नाही. बायबल सांगतं खूप उंच खूप उंच. प्रेज द लॉर्ड. पण ती जागा असं जे बसवलं असं ती काय असं स्वर्गाच्या स्थानात. तू काय बोलता स्वर्गाच्या स्थानात. जर तुम्ही पास्टर क्रिसला ऐकवतास थोडे वाच्य तर तुमका समजतला भरपूर उंच, सगळ्या प्रकारची प्रधानता, सगळ्या प्रकारचे अधिकार आणि सामर्थ आणि प्रभुत्वाच्या माहिती आहे की हे पास्टरने सांगलेल्यानी रँकिंग असा आठवता तुमका म्हणजे तू सांगता स्वर्गाच्या स्थानात येशू ख्रिस्त खय बसलो हा. शैतानांच्या सगळ्या रँकच्या भरपूर उंच लॉर्ड, भरपूर उंच. तो शब्द ते प्रधानता असा त्या पास्टरने सांगितल्याने की शेवट रूल पासून जे काम म्हणा शकतो शासन, सरकार. प्रेज द लॉर्ड. शासनाच्या, सरकाराच्या. जर तुम्ही अँप्लिफाईड पासून वाचतालच तर तुमका समजतला. मराठीत अँप्लिफाईड नाही असं तुम्ही काय करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. एव्हरी रूल म्हणजे प्रत्येक शासनाच्या वरती, प्रत्येक सरकाराच्या वरती प्रेज द लॉर्ड अधिकार, सगळा सामर्थ आणि प्रभुत्वाच्या आणि खय बसवल्या भरपूर थोडासा नाही, भरपूर उंच. प्रेज द लॉर्ड. आणि काय सगळ्या प्रकारचे सरकार, अधिकार, सामर्थ आणि प्रभुत्वाच्या प्रत्येक त्या नावाच्या वरती जाणार फक्त ह्या युगात पण येणाऱ्या युगात पण घेतलं जातं. येशू ख्रिस्ताचं नाव काय खेळ आणि खेळणारा. येशू ख्रिस्ताचं नाव काय असं सगळ्या नावाच्या वरती असा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता या पृथ्वीवर लोकांच्या मध्ये खयचाच नाव नाही असाचा. हे लोकांना पण एक वचन वाचूया. फिलिपिकरांस ग्लोरी 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 आपण वाचूया. फिलिपिकरांस 2 अध्याय 10 वचन. गोष्टी समजण्यासाठी फिलिपिकरांस 2 अध्याय 10 वचन. चला 9 पासून वाचूया. या कारणानं परमेश्वरान त्याका महानपण केल्या आणि त्याका आपल्या नावात श्रेष्ठ असा. प्रेज द लॉर्ड. त्या स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या नावा असत ते सगळे येशूच्या नावात गुडघे टेकतले. प्रेज लॉर्ड. काय तर तुमका समजता ह्या काय होत असा. आम्ही बोलतो अधिकार येशूच्या नावात. परमेश्वराक काय केल्याने येशूच्या नावात श्रेष्ठ केले की नाव फक्त ह्या युगात येणाऱ्या युगात पण घेतला जाताला. त्याने काय केले त्याच्यासाठी येशूच्या नावात अधिकार खय काय असा. स्वर्गात, पृथ्वीवरती अधिकार असा आणि पृथ्वीच्या खाली म्हणजे नरकात, पाताळात सुद्धा काय असा येशूच्या नावात अधिकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आणि ते काय केल्यान त्यांनी सगळ्या जागेवरती बसवल्यान. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुम्ही येशूचं नाव घेतास सगळ्यांना तुमच्या ऐकायचे लागतं. हालेलुया. कोणतो शैतान सांगू शकता की नाही की तो सांगतो मी येशूच्या नावात ठेवले नसा. प्रेज द लॉर्ड. तो अधिकार असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. या झाला का दिवस आपण बघूया मार्क 9 अध्याय 7 वचन. मार्क 9 अध्याय 7 वचन. 9 अध्याय 7 वचन. तेव्हा एका ढगान त्यांच्यावर छाया केल्याने त्या ढगातून एक शब्द निघालो, हे माझं प्रिय पुत्र असा तुम्ही याचा ऐका. प्रेज द लॉर्ड. माहिती तू काय सांगता असा प्रिय पुत्राचा ऐका. प्रेज द लॉर्ड. त्याच्या विषयात आधीच सांगितला होता की त्याचा ऐका. सगळ्या शैतानाने ऐकलेला नाही की त्याचा ऐका. आणि तुमका माहिती काय झाला ज्या दिवशी तुम्ही नवीन जन्मलास त्यात तुमच्यासोबत बरोबर पण झाला. सगळ्या शैतानांना सांगितला गेला की जसा येशू ख्रिस्ताच्या विषयात सांगितलं होतं की माझं प्रिय पुत्र असा त्याचा ऐका. आपण पण काय बनलं तर परमेश्वराचे प्रिय पुत्र पहिलं होतो आणि आपण काय असं त्याच्यात वंशात दिसतं. लॉर्ड. हालेलुया. जसा येशू ख्रिस्ताच्या विषयात सांगितलेला होता तर ऐका. तसंच आपल्या विषयात सांगितलं गेला आम्ही जेव्हा येशूच्या नावात येऊ तेव्हा शैतानांना आमचा ऐकाचा लागता ते नाही म्हणू शकणार. हालेलुया. कारण येशूचा बसवला गेला आता खया भरपूर उंच. आणि जेव्हा येशूच्या नावाक वापरूची गोष्ट येता त्या तुमका विश्वासाची गरज नाही असा. तुम्ही म्हणता विश्वासाची गरज नाही. या नावाक वापरून तुमका तोच विश्वास हवा जो परमेश्वरान तुमका ज्या नवीन जन्माच्या वेळी दिले. प्रेज द लॉर्ड. तो विश्वास खूप असा. विश्वास खूप असा. तो विश्वास खूप असा. जसा एक ट्रॅफिक पोलीसवालो आणि तो आपलो युनिफॉर्म घालता आणि उभं राहता रस्त्याच्या मधोमध बरोबर
सर गाडी तिकडसून गाडी सगळीकडसून गाडी येतात त्या खायचा विश्वास तेवढंच विश्वास त्याका जो युनिफॉर्म दिलेलो होतो तेवढं त्याका तो विश्वास खूप झाला. तो आपलं युनिफॉर्म घालता आणि त्याका ती सामर्थ्य माहिती असा तो जो विश्वास त्याच्यात काम करता त्याका माहिती सांगितलं राहतं की तो युनिफॉर्म घालतलो आणि त्याचा हात उठवतलो. हो बाय तुम्ही मर्सिडीजमध्ये असास काय तुम्ही कोण आहे असा त्याका ते आपल्या विश्वासात सुरू करूची गरज नाही असा फक्त माहीत असा की त्याच्याकडे अधिकार असाच आपल्याला माहिती असा की काय दिलं नसा येशूच्या नावात सामर्थ्य ठेवलं असा आणि परमेश्वराने आपल्या घेऊन ऑलरेडी विश्वास दिला नसा. बायबल सांगतं परमेश्वराने सगळ्यांना एक विश्वासाची मात्रा दिला नसा. ती विश्वासाची मात्रा खूप असा ते नाव वापरूसाठी तर नको म्हणा की हो माझ्याकडे कमी विश्वास आहे की म्हणून नका शैतांना कमी समज असा त्या अधिकाराची सिंपल विश्वासाची काहीच कमी नाही असा. प्रेज द लॉर्ड. विश्वास तुम्ही जे नवीन जन्म घेतला ग्रहण केला असं खूप असा तुझ्या नावाची जेव्हा गोष्टी येतात तेव्हा बाकी गोष्टींविषयी मी बोलणे नाही. जेव्हा येशूच्या नाव खूप वापरूची गोष्ट येतात तुमकां खंयचो नवीन विश्वास उत्पन्न करूचो नाही लागायचो. येशूच्या नावात असा तुमच्या विश्वास करण्यापासून ती सामर्थ्य वाढायची नायात ऑलरेडी दिलेली असा. सगळी वस्तू स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली नावात काय टेकतले गुडघे टेकतले. तुमका काय करूचा फक्त नावा वापरूचा असा. प्रेज द लॉर्ड. शैतानांका माहित असा त्याच्या त्या नावात किती सामर्थ्य असा त्याच्या अंडा खेळाचे त्यांच्याकडे एवढी हिंमत नाही असा की ते येशूच्या अंडा खेळतले. त्यांना माहित आहे येशू ख्रिस्त कोण असा माहित आहे की येशूच्या नावात काय असा. हालेलुया. ह्या वेळी जेव्हा तुम्ही यो कोरोना घुसलो तसं येशूच्या नावात मी त्या शैतानांका काढतोय. हालेलुया. ज्या गल्लीसून कापतोय गावातून कापतोय शहरातून कापतोय. तुमका त्या अधिकाराच्या ज्ञानाची आवश्यकता असा. प्रेज द लॉर्ड. चला हे अजून बेटर होत चालला अजून हॉट आणि सिझलिंग होत चालला. 22 वचन सगळा का त्याच्या पायाखाली केला गेला. प्रेज द लॉर्ड. कॅन यू सी दिस. आपण आताच वाचलेलो फिलिपिकरांमध्ये सगळा काय म्हणजे असं काहीच नाही असा वरती येशू ख्रिस्त नाही असा. खायच्या गोष्टीच्या वरती येशू ख्रिस्ताचं सामर्थ नाही असा काहीच नाही असा जगात. प्रेज द लॉर्ड. सगळा का त्याच्या पायाखाली केले आणि त्याला सगळ्या वस्तूंच्या वरती शिरोमणी ठरवून मंडळी दिले. आता होय असा जा अजून ते सांगताला येशू मसीह असा कम ऑन. येशूच तर होऊ शकतं पण हा एक मोठी कहाणी सुरू झाली आहे मोठी गोष्ट सुरू झाली आहे. सगळा का त्याच्या पायाखाली केले का सगळ्या गोष्टींवरती शिरोमणी ठरवून मंडळी दिले. माहिती काय बोलता काय बोलता मंडळी काय असा येशू आणि मंडळी काय असा शरीर असा. प्रेज द लॉर्ड. बोलता असा की सगळ्या का त्याच्या पायाखाली केले सगळ्या वस्तूंच्या वरती चिरुमणी ठरवून मंडळी देऊन टाकले. म्हणजे मंडळीचा डोक्या कोण येशू ख्रिस्त. येशू ही त्याची देह मंडळी दिल्या. मंडळी काय असा येशू काय असा येशू आणि मंडळी काय बनता ख्रिस्त. मंडळी काय असा येशूचा शरीर. प्रेज द लॉर्ड. येशू काय असा डोक्या पण काय असो शरीर. प्रेज द लॉर्ड. मग विश्वास असा मी समजतास तर सगळ्या का त्याच्या पायाखाली केले आणि त्याचा सगळ्या वस्तूंवरती शिरोमणी त्याची देह म्हणजे काय त्यांनी सगळं काय कोणाच्या पायाखाली केले मंडळीच्या पायाखाली केले. प्रेज द लॉर्ड. आणि सगळं काय येशू ख्रिस्ताच्या पायाखाली केल्यानंच म्हणजे येशू ख्रिस्त काय बनलो शिरोमणी कोणाचो शरीराचो सगळी वस्तू कोणाच्या खाली असत मंडळीच्या पायाच्या खाली. प्रेज द लॉर्ड. हाली तुमका समज त्याला कशाक शैतानाक मंडळी वाढा एवढं वाईटपणा असा शैतानाक फक्त कोण थांबवू शकता येशू ख्रिस्ताची मंडळी. हालेलुया. एका खायच्या बाकीच्या गोष्टींबरोबर बाकी खायच्या गोष्टींबरोबर याच कारणात की तो ख्रिस्ती लोकांचो कायम सदाव करूचो विचार करता आपण बुद्धिमान असो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपलो अधिकार माहिता काय केले सगळ्या गोष्टींना कोणाच्या खाली केले तुमका समर्थ नाही करत पाहिजे. तुमका वाटत मंडळीच्या पायाच्या खाली त्याच्यात मका काय आशिष भेटते त्याच्या हय मी खय लय मध्ये ओके चला हय शरीर हय माझा उंटो असा जर मी काय माझ्या पायाच्या खाली ठेवलंय तर काय तर ह्या असा कारण टोकेचो भाग असा शरीराचो भाग असा मी काय ठेवलंय तर ह्या बोटाच्या खाली असा की नाही असा कारण काय कोणाच्या खाली असा शरीराच्या खाली म्हणजे त्याच्या प्रत्येक अंगाच्या खाली काय असा ती गोष्ट असा जी पायाच्या खाली असा. जर आता या माझ्या पायाच्या तुमका दिसणार नाही आता कदाचित प्रेज द लॉर्ड पण असा काहीतरी असा कार्पेट असा होय माझ्या पायाच्या खाली कार्पेट असा तर त्या अंगठ्याच्या पण खाली असा
पूर्ण शरीराच्या खाली असा. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही काय असास? शरीराचा अंग. हालेलुया. तर सगळ्या गोष्टी मंडळीच्या खाली असत. याचा अर्थ असा, या गोष्टी तुमच्या खाली असत. गल्लीत जोपर्यंत तुम्ही असास शैतानाचं खैचंच काम नाही होत त्याला. हालेलुया. घरात जोपर्यंत तुम्ही असाल शैतानाचा खैचंच काम नाही होत त्याला. हालेलुया. खूप असा असे एकटेच पूर्ण परिवारापासून शैतानात घालवून देऊ. हालेलुया. सगळी वस्तू मंडळीच्या पायाच्या खाली असत तर तुमच्या पायाच्या खाली असत. गल्लीत मंडळी कोण असा? तुम्ही. घरात मंडळी कोण असा? तुम्ही. मित्रांच्या मध्ये कलसी मंडळी कोण असा? तुम्ही. शैताना घालवून देऊसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. का तुम्ही असाच आपल्या हातांक उठवा आणि बोला अन्य भाषेत. बोला अन्य भाषेत. बोला अन्य भाषेत. बोला अन्य भाषेत. कापा शैताना कापा. आपल्या घरापासून, माझ्या जीवनातून, मित्रांच्या जीवनातून, मित्रांच्या कामांका काढ. आम्ही आमच्या चर्चला परत घेतो येशू ख्रिस्ताच्या नावात. दुष्ट आत्म्यांका आम्ही कापतो. आमच्या गल्लीसून, आमच्या घरातून, आमच्या शहरातून येशू ख्रिस्ताच्या नावात. त्याचा काहीचाच काम होय त्या ना येशू ख्रिस्ताच्या नावात. ओ माझ्या परिवारात, त्या जीवनात, त्या बिझनेसमध्ये, त्या घरात त्याचाच काहीचाच काम नाही होता येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. 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 प्रार्थना करत राहा. प्रार्थना करत राहा. प्रार्थना करत राहा. की व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी खूप विश्वास असा की मी उत्साहित असायचा आणि या उत्साहात जाऊ देऊ नको. चर्च संपताला त्या अधिकार वापरा आणि शैतानाक आपण टाका. मी चर्चमध्ये परत एकत्र होतो. कांदे मिळवतो. ह्याच्याच मास्क न लावता सॅनिटायझर शिवाय एकत्र झाली असं जे शैतानाच्या ह्याच्या समोर वाकाचं नाही, चुकाचं नाही. शैतानाची खयची चाल काम नाही करूची. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही याचा फायदा उठवतालास तुमका येशू ख्रिस्ताक ग्रहण करूचा लागताला. येशू ख्रिस्त तुमचं प्रभू नाही असा. तुम्ही खूप घाट्यामध्ये असाच. याच कारणाचा की मी प्रचार करतो. तुम्ही बघू शकतास. तुम्ही कोणाक जरी काय असाच तुम्ही येशू ख्रिस्ताक प्रभू आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण नाही केलास किंवा जर तुम्ही बरोबर जीवन जगत असलास तर बरोबर रस्त्यावर जगाक सुरू करा. असा अशा की तुम्ही तुमच्या आमिषांसाठी जगत असतानास सुरू करा. आपल्या अधिकारात वापरून सुरू करा. एक तुम्ही असाच हाता बोटवा आणि कादा बोटवा आणि सगळं तुम्ही जेवण नाही दिलास एक हात आपल्या छातीवर ठेवा. या प्रार्थनेत तुम्ही आपल्या तोंडाने बोला आणि आपल्या मनात पूर्ण तरीकेने विश्वास करून प्रेमी पिता येशू ख्रिस्तात विश्वास करतोय. परमेश्वराच्या पुत्रात मी विश्वास करतोय. तो माझ्या आत्म्याक वाचवण्यासाठी मेलो आणि परमेश्वरान त्याका तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत केल्यान. तो आजव जिवंत असा. आज येशू बोलवतोय जीवनाचो प्रभू होसाठी, आम्ही होसाठी घोषणा करतोय की आजपासून येशू ख्रिस्त माझा प्रभू असा, तो स्वामी असा. मी वाचलंय असं. आजपासून माझ्याकडे शैतानाच्या सगळ्या सामर्थ्यावर अधिकार असा. धन्यवाद प्रभू. आणि या प्रार्थनेक आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही आत्ताची प्रार्थना केलास मी तुम्हाला सांगू इच्छितोय परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकल्या नसा आणि मी वाचलात असास, जन्म घेतलास, तुमच्याकडे शैतानाच्या सगळ्या सामर्थ्यावरती अधिकार असा. तुमच्याकडे प्रार्थना करते प्रभू. प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ज्यांनी आत्ताच्या प्रार्थनेक केल्याने येशूक आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केल्याने असा. येशूच्या नावात त्यांच्यावरती बोलतं येशूच्या नावामध्ये. आमेन. त्यांना त्याच्यावरती आता खायचं दाव पकड नाही असा येशूच्या नावात आपल्याला आशीष देतोय. तुमच्या आत्म्याच्याद्वारे, तुमच्या अनुग्रहाच्या द्वारे, तुमच्या समजेच्या द्वारे, तुमच्या विश्वासाच्या द्वारे. धन्यवाद. आणि त्या प्रार्थनेच्या नावात करतो. आमेन. डिटेल स्क्रीनवर असत आमका सांगा. तुम्ही आजच येशू ख्रिस्ताक जिवंत देऊ इच्छितो. आता जेव्हा तुम्ही नवीन जन्मला असास त्या तुमची सहायता करताला. लॉर्ड. वेळ असा की आपण आजारांसाठी प्रार्थना करतलो आणि आम्ही तुम्ही नियंत्रण करतलो. कारण तुमका माहीत असा मी काय असं आपल्यापेक्षा आम्ही शैतानाच्या सगळ्या सामर्थ्यावरती अधिक प्रार्थना करतलो. तुम्ही पण त्यांना घालवू शकतास. आता आपल्या हातांका स्ट्रेच करा. मी प्रार्थना करते परमेश्वरा या सगळ्या शैतानांच्या शरीरातून जाण्याचा आदेश देतो येशूच्या नावात. त्या दुष्टतांच्या आत्म्यांका, अशुद्ध आत्म्यांका मी यांच्या शरीरातून जाऊ आदेश देतोय. कोणी आजारी असा तर त्यांच्या शरीरात सामर्थ्य बोलतोय, बरेपणात बोलतोय येशू नावात प्रभू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू.
त्याच्या नावात मागतो आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमकां माहित आहे की तुम्ही बरे झाला असाच. तुम्ही आमचे साक्ष पण ऐकला की कसे स्त्रीच्या पोटात कॅन्सर होतो पण तुला किती आराम गावलो. म्हाका विश्वास असा की आम्ही जेव्हा चेक करतलो तुमच्या वांगडा पण तो चमत्कार झालो. आता परमेश्वर तुमका देता आता बनवून ठेवण्याचा मार्ग ह्यो असा. सांगा परमेश्वरान तुमच्या वांगडा केला असा. आमकां सांगा की परमेश्वरान तुमच्या वांगडा केला असा. हालेलुया. ही वेळ असा परमेश्वराची स्तुती आराधना आपलं दशमांश आपली भेट आपल्या पाठाशी बरोबर करूची आणि आपल्या कोयाचं स्वागत करतलो. ती आमची हेल्प करतली. आमची डिटेल्स स्क्रीनवर असा तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच. गॉड सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा देवाचा आत्मा माणसाच्या हृदयात सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा आपण आपल्या भेटसाठी प्रार्थना करत आहोत. त्यांना प्रभू भेट या दशमांशात आणण्याची अनुग्रह दिलंस. ही भेट तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा जसं आम्ही दिलं आणि जसं आम्ही दिलं ह्याच्या कसं आमच्याकडे वेगाने येत असा मी या भेटवरती तुमच्या आशिषांका बोलतो घोषणा करतो. ही वेगात वाढत चालली लॉ मल्टिप्लिकेशन ह्याच्यामध्ये काम करतं नावात मागतं आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यात की आपण या वेग तो या मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छित आहे. तो याच्या जीवनात समृद्धी बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. निर्भीकता बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. माझी आशिष बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. तर कोणी खूप ह्याच्यात कठीणाईमध्ये होतो तर मी त्या कठीण परिस्थितीत आमच्या विश्वासात हे आपल्या अधिक करायच्या जनात चालतात. ही वचन जी त्यांनी ऐकल्याने असत त्यांच्यापासून कोण नाही नेऊ शकणार. त्यांच्या मनात जीवनात पूर्णपणे पळून राहतले. त्यांच्या अधिकारांक वापरतले. शैतानाला त्यांच्या जीवनातून घालून टाकतले. आता त्याच्या नावात करतं आमेन. प्रेज द लॉर्ड. का तुमच्या साक्षींचो वाट बघतो आम्ही. याच्या प्रकारची साक्ष या चर्चकडसून तुमच्याकडे येली असं तुमका तुम्ही सांगा. म्हाका आनंद तुमका सांगू की आज पहिल्या संडेपासून आम्ही ह्या संडे आम्ही 15 भाषांमध्ये सुरू केलं. प्रेज द लॉर्ड. त्या भाषांका वापरा आणि पुढच्या संडेक मी तुमका चमत्कार सांगतलो. मी एक हिस्ट्री बनवतलो पण संडेक नाही सांगतलं पण जस्ट एक्स मी काहीतरी मोठा काम करतलो ज्या भारतात कोणीच नाही केला नसा. इनफॅक्ट काही गोष्टी असत जे आम्ही केलो पण भोजपुरी चर्च ऑनलाईन असं आम्ही केलं तर काही तुमचं माहीत नसतं. तर भारतात पहिला आपला चालला वर्ल्ड फेस्ट. प्रेज द लॉर्ड. वर्ल्ड फेस्ट चालू आपला 7 जूनपर्यंत चालू असा. तेव्हा एका शिकतलास आमकां तुमकां खुशी आसा की चॅनल सुरू झाला लव वर्ल्ड इंडिया 24 तासाचा एअरटेलच्या डिशवरती नंबर 693. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्याकडे एअरटेल डिश असा तर तुम्ही हालेलुया. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. पुरा शेअर करूया. बोला माझ्या मागसून परमपिताचा प्रेम येशू मसीहचा अनुग्रह पवित्र आत्म्याची सहभागिता
आमच्याबरोबर आमच्या ठिकाणात राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. गॉड ब्लेस यू.